काय तुम्ही सुद्धा पावसाळी मोसमात थकवा, अपचन किंवा पुन्हा पुन्हा सर्दी पडशानं वैतागून जाता का? चला तर जाणून घेऊया वर्षा ऋतूमध्ये कसं राहावं एकदम स्वस्थ आणि ऊर्जावान, तेही विना काही विशेष खर्चाचं. आणि शेवटी सांगितला जाणारा उपाय असेल सर्वोपरी, तर पूर्ण व्हिडिओ जरूर पहा. पावसाळी मोसमात मधाचं सेवन असतं अमृतासमान. थंड पाणी किंवा थंड पदार्थात मिळवून मधाचं सेवन करावं, परंतु ध्यानात ठेवा, गरम पदार्थात कधीही नाही. कोमट पाण्यात हे घेता येऊ शकतं. उपाशी पोटी लिंबू सरबतात मध टाकून प्यायल्यास भूक सपाटून लागते आणि पोट साफ होतं. लिंबाचा चमत्कारी प्रयोगही जाणून घ्या. तुपात भाजलेल्या 2 चिमूट हिंगात 1 चमचा लिंबाचा रस मिसळून भोजनाचा पहिला घास घ्या. करून पहा किती तप्त होतो तुमचा पाचनअग्नी. आणि वरण किंवा भाजीत लिंबू पिळणंही लाभदायक आहे, परंतु लिंबू सरबतापासून सावधान, ही सर्दी पडसं देऊ शकते. या ऋतूमध्ये पुनर्नवा अर्क, पुदिना अर्क आणि हरड रसायनाचं सेवनही अत्यंत लाभदायक आहे. यांना आयुर्वेदिक रत्न म्हणू शकता. हे शरीराला आतून स्वच्छ करतात आणि रोगांपासून वाचवतात. चौथा आणि सर्वात रामबाण प्रयोग तो आहे गोझरण म्हणजेच गोमूत्र सेवन. इथे नाक मुरडण्याची गरज नाही, याचा एक ऑल्टरनेटिव्ह ही आहे. परंतु प्रथम जाणून घेऊया हे घ्यायचं कसं. खरं पाहता गोझरण वर्षा ऋतूजन्य व्याधींपासून रक्षण करणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. सूर्योदयापूर्वी 40 ते 50 मिली ताजं गोझरण 7 वेळा कपड्याने गाळून प्यायल्याने किंवा मग 25 ते 30 मिली गोझरण अर्क पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीराच्या सर्वच अंगांची शुद्धी होऊन ताजेपणा, स्फूर्ती व कार्यक्षमतेत वृद्धी होते. हाच फायदा तुम्हाला मिळू शकतो आश्रमातल्या गोझरणापासून बनवलेल्या स्पेशल प्रोडक्ट संजीवनी रसापासून, जो खास सर्वांसाठी बनवलेला आहे आणि हा गोडही आहे. याचं प्रमाण असेल 15 ते 25 मिली. इथे वर्णन केलेली सर्वच आयुर्वेदिक औषधं शुद्ध मध, पुनर्नवा अर्क, पुदिना अर्क, हरड रसायन, संजीवनी रस संत श्री आशारामजी आश्रमांच्या सत्साहित्य सेवा केंद्रांमधून किंवा समित्यांकडून प्राप्त होऊ शकतील. आणि हो, ashramistore.com तसंच आश्रमी स्टोर ऍप वरूनही हे घर बसल्या तुम्ही प्राप्त करू शकता. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर शेअर करायला विसरू नका. काही शंका असतील तर कमेंट करून जरूर विचारा.